आईनंतर फक्त मैत्रीणच आपल्याला आरामात जेवण घालू शकते. बघा, आजही माझ्या मैत्रिणीने छान असा बेत केलेला, मला जेवायला बोलवलं. मी आणि माझे मिस्टर गेले त्यावेळेस तिच्या पुऱ्या तळणं चालू होत्या. एक एक करून तिने छान अशा पुऱ्या तळून घेतल्या. भाजी वगैरे सगळं रेडी ठेवलेलं होतं. फक्त गरमागरम पुरी आणि पकोडे हे बाकी ठेवलेलं होतं. बघा, छान अशा पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आता पकोडे तळायला घेते आहे ती. मस्त कांदा भजी, खूप छान चविष्ट असं जेवण बनवते ती. एखाद्या वेळेस छान अशी डिटेलमध्ये रेसिपी मी अपलोड करणार आहे तिच्या हातची. आणि अगदी मालवणी स्टाईल जेवण असतं तिचं, खूप मस्त लागतं. बघा, अगदी मस्त असं गरमागरम पकोडे ती एकीकडे तळत होती आणि एकीकडे मी मस्त खात होती. बघा, किती सुंदर पकोडे बनवून झालेले आहेत. आता एक एक करून ती अजून हे करते आहे. एकीकडे राईस लावून ठेवती आहे. छान असा धुवून घेणार आहे तांदूळ ती व्यवस्थित आणि गरमागरम मस्त करून घेणार आहे. अगदी सुगरण आहे ती स्वयंपाकाला आणि मनाने तशीच प्रेमळ आहे. बघा, झालंय कुकर लावून तिचं. आता त्यांच्याकडे खारातल्या मिरच्या असतात कोकणामधल्या, तर त्या आणलेल्या आहेत त्यांनी. त्या पण तळून घेत आहे ती व्यवस्थित. भाताबरोबर खूप चवीला लागतात असं सांगत होती ती, तर तिला म्हटलं नक्की आता मी ट्राय करते, आज मला कळेल. बघा, एकीकडे छोलेची भाजी बनवलेली आहे. किती छान अगदी मालवणी स्टाईलमध्ये बनवलेली आहे तिने. मस्त वरतून कोथिंबीर ॲड केलेली आहे. बघा, किती छान दिसते. एकीकडे सुकी बटाट्याची भाजी बनवून घेतलेली आहे. त्यांच्या याच्यामध्ये ओलं नारळ खूप वापरतात. जे व्हाईट व्हाईट दिसते ते ओलं नारळ पेरलेलं आहे वरतून तिने. आणि कोथिंबीर टाकून मस्त अशी गरम करून घेणार आहे भाजीला व्यवस्थित. एकीकडे आपलं वरणही तयार आहे. भातही झालेला आहे मस्त. बघा, छान अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे वरणामध्ये. आणि आता व्यवस्थित ताट लावून घेत आहे ती. भजी वाढलेली आहे आणि आता सुकी बटाट्याची भाजी, चण्याची भाजी वाढती आहे एका डिशमध्ये. एका फुलपात्रामध्ये वरण आणि पुरी, छोले पुरी खूप चवीला छान लागतं तिच्या हातचं जेवण.